राज्यशास्त्रातील काही महत्त्वपूर्ण संकल्पनांचा आपण आढावा यापूर्वी घेतलेला आहे. उदाहरणार्थ, हक्क म्हणजे काय, हक्काचे कोणकोणते प्रकार आहेत, त्याचबरोबरीनं स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्याचे कोणते प्रकार आहेत, समता म्हणजे काय आणि समतेचे अनेक प्रकार, याचा आढावा आपण मागील काही व्हिडिओंच्या माध्यमातून घेतलेला आहे. राज्यशास्त्रातील चौथी आणि महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे न्याय. राज्यशास्त्रातील ह्या हक्क, स्वातंत्र्य, समता, न्याय या महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत, प्रमुख संकल्पना आहेत. यांच्या अभ्यासामुळं राज्यशास्त्राच्या विद्याशाखांचा परिचय होण्यास मदत होते. राज्यशास्त्राच्या इतर शास्त्रांचा आढावा घेण्यासाठी या मूल्यांची मदत होते. किंबहुना विविध राष्ट्रांमध्ये जी शासन प्रणाली प्रचलित आहे, जी राज्यव्यवस्था अस्तित्वात आहे, तिचा अभ्यास करण्यासाठी या मूल्यव्यवस्थांची आवश्यकता आहे. या मूल्यांचा अधिक अभ्यास होणं गरजेचं आहे आणि म्हणून विभाग 1 करता घटक क्रमांक 4 मध्ये राज्यशास्त्राच्या महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश केलेला आहे. आज आपण राज्यशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजेच न्याय, जस्टिस, याचा अधिक आढावा घेणार आहोत. आधुनिक राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये न्याय संकल्पनेला विशेष महत्त्व असलेलं दिसतं. अगदी पुरातन काळापासून न्यायाची कल्पना महत्त्वाची मानली गेलेली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या सामाजिक मूल्यांप्रमाणेच न्याय हे सामाजिक मूल्य महत्त्वाचं मानलं जातं. अर्नेस्ट बार्कर यांच्या मते राजकीय व्यवस्था, सामाजिक संघटन आणि कायदा निर्मिती यांच्याशी न्यायाचा नेहमी संबंध येत असतो. राज्यात मानवी संबंधांची योग्य व्यवस्था करण्यासाठी न्याय तत्व हे आवश्यक असते. सामाजिक संबंधांमध्ये हक्कांची वाटणी कोणत्या हेतूनं केली जावी आणि या संबंधीची तत्वे कोणती असावीत याविषयी मार्गदर्शन करण्याचं कार्य न्याय हे तत्व करीत असतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा तत्वांचा मेळ घालून त्यांच्यात समन्वय साधून सामाजिक न्याय प्रस्थापित केला जातो. प्रस्थापित समाजामध्ये प्रत्येक व्यवस्थेला आपला न्याय वाटा मिळावा आणि व्यक्तींमधील हितसंबंध सुरक्षित राहावेत, या दृष्टीनं न्याय तत्वांचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे. न्याय म्हणजे काय? न्यायाची निश्चित अशी काय व्याख्या करता येईल? न्याय ही एक गतिमान व बदलणारी संकल्पना आहे. अर्नेस्ट बेल्ट म्हणतात, न्यायाची निश्चित अशी व्याख्या किंवा परिभाषा आढळत नाही. समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, अधिकार, विधिनियम अशा आदर्शांचा आणि मूल्यांचा मेळ घालणे यास न्याय असे म्हणतात. बदलती परिस्थिती आणि मूल्य यांचा मेळ घालताना न्यायाची संकल्पना बदलत राहते. सामान्यतः प्रत्येक मूल्याच्या दृष्टिकोनातून न्यायाची संकल्पना बदलत राहते. उदाहरणार्थ, समतावाद्यांना न्याय पूर्णपणे समतेवरच आधारलेला हवा असतो, तर स्वातंत्र्यवाद्यांना न्याय स्वातंत्र्यावर मर्यादा न आणणारा न्याय हवा असतो. न्यायाच्या संकल्पनेमध्ये परंपरावादी परिवर्तनाला स्थान देता येत नाही. ते रूढी, परंपरा, संकेत यावरच आधारलेला न्याय मान्य करतात. ब्रेस्ट यांनी आपल्या राजकीय सिद्धांत या ग्रंथामध्ये न्यायाच्या अर्थासंबंधी अनेक ठिकाणी कमालीचे मतभेद आढळून येतात हे विविध दृष्टिकोनांची मांडणी करून स्पष्ट केलेलं आहे. न्याय संकल्पनेचा संबंध जेव्हा कायद्याशी येतो तेव्हा तिचे कायदेशीर स्वरूप प्रकट होते, परंतु न्यायाच्या बाबतीमध्ये जेव्हा नैतिकतेचा निकष लावला जातो तेव्हा नैतिक स्वरूपाचा न्याय प्रकट होतो. आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा विविध दृष्टिकोनातून न्यायाचा अर्थ लावला तर न्यायाची संकल्पना किंवा परिभाषा ही अधिकच संदिग्ध आणि गुंतागुंतीची बनत जाईल. अर्नेस्ट बार्कर म्हणतात की न्याय संकल्पनेच्या अर्थासंबंधी विचारवंतांमध्ये एकमत आढळून येत नसलं तरीही न्याय हे मूल्य आद्य आणि प्रमुख मूल्य आहे. मानवाचे संबंध आणि मूल्य यांचे समायोजन करण्यासाठी न्याय हे मूल्य आवश्यक आणि महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी न्याय हे मूल्य अत्यावश्यक असतं. अमेरिकन न्यायपंडित रोस्को पाउंड यांच्या मते
समाजाच्या विविध गटांच्या मागण्यांमध्ये समन्वय आणि संतुलन साधणं हे न्यायाचं प्रमुख उद्दिष्ट असतं. म्हणून सामाजिक गरजांना व्यक्तिगत गरजांच्या जागी स्थान देणं आवश्यक असतं. तरी पण सामाजिक गरजांमध्ये समन्वय, सुसंवाद किंवा संतुलन साधून व्यावहारिक न्याय प्रस्थापित करावा लागतो. रोस्को पॉन्डचं हे न्यायविषयक विवेचन अर्थपूर्ण वाटते. डेव्हिड मिलर यांनी न्याय आणि मानवतावाद यामध्ये फरक मानून सामाजिक धोरण म्हणून सामाजिक न्यायाचं समर्थन केलेलं आहे. म्हणजे न्याय या संकल्पनेचे आपण अर्थ जाणून घेताना विविध दृष्टिकोनातून न्यायाची संकल्पना विचारवंतांनी स्पष्ट केलेली आहे. कार्ल मार्क्स, प्रोधान, लुई ब्लँक, चार्ल्स फरियर यासारखे काही विचारवंत आर्थिक न्यायाची संकल्पना स्पष्ट करतात. त्यांच्या मते आर्थिक शोषण, आर्थिक विषमता या गोष्टी नष्ट करून आर्थिक समता प्रस्थापित करणं या हेतूनं साधन सामग्रीची उपलब्धता सर्वांना करून देण्यासाठी राज्यसंस्थेनं मालमत्ता आणि उत्पन्न यांचं न्याय आणि योग्य वाटप केलं पाहिजे. म्हणजे आर्थिक न्याय प्रस्थापित होऊ शकेल. म्हणजे आपण पाहतोय की समाजामध्ये जर वस्तूंच्या किमती एकसारख्याच ठेवायच्या म्हटलं तर जो गरीब आणि शोषित वर्ग आहे, ज्यांची कुवत नाही ती वस्तू खरेदी करण्याची, तर तो वर्ग त्यापासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्या वस्तू त्या वर्गापर्यंत पोचू शकणार नाहीत, कारण काही ठराविकच लोक त्या वस्तू खरेदी करू शकतील, कारण त्यांना ती किंमत परवडणारी असेल. मग गरिबांनी, शोषित वर्गांनी करायचं काय? आपल्या जीवनावश्यक गरजा जर त्यांना पूर्ण करायच्या असतील तर त्याच वस्तू त्यांना कमी किमतीमध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत. याची व्यवस्था राज्यव्यवस्थेनं करायची आहे. आणि म्हणून आपण पाहतो की काही सरकार मान्य धान्याची दुकानं ही सरकारनं उपलब्ध केलेली आहेत. आपण ज्याला रेशनिंग असं म्हणतो, की ज्या ठिकाणी दारिद्र्य रेषेखालील गरीब शोषित जनतेला, की ज्यांची कुवत अद्याप सर्वसामान्य बाजारातील वस्तू खरेदी करण्याची नाही किंवा धान्य खरेदी करण्याची नसेल, तर अशा जनतेसाठी सरकार मान्य रास्त भावाची दुकानं सरकारनं उभी केलेली आहे. आणि त्या माध्यमातून या जनतेपर्यंत हे धान्य पोचवलं जातं. म्हणजे अशा प्रकारे सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित झाल्याशिवाय राज्यामध्ये राजकीय स्वातंत्र्य प्रकट होऊ शकणार नाही. समान कामासाठी समान वेतन दिलं जाईल, मालमत्तेचं न्याय वितरण होईल, आर्थिक शोषण होणार नाही, कामगार वर्गाला सुखसोयी सवलती उपलब्ध करून दिल्या जातील व त्यांना न्याय वागणूक दिली जाईल, असा स्वप्नाळू समाजवाद यामध्ये मांडण्यात येतो. बऱ्याचदा काही विचारवंतांनी नैसर्गिक न्याय प्राप्त करून देण्यासाठी नैसर्गिक हक्कांची आणि कायद्यांची आवश्यकता असते असं विवेचन केलेलं आहे. म्हणजे जेरेमी बेंथॅम यांच्या मते उपयुक्ततावादातून नैसर्गिक कायदे आणि हक्क प्राप्त होतात. बेंथॅमच्या मते जास्तीत जास्त लोकांचं सुख प्राप्त करण्यासाठी उपयुक्ततेचे तत्व हे आवश्यक असते. नैसर्गिक कायद्याला नैतिक कायद्यांचा म्हणजे नीतिमत्तेचा आधार घ्यावा लागतो आणि त्यामुळे व्यक्तीला नैसर्गिक हक्क खऱ्या अर्थाने उपभोगता येतात. म्हणजे वेगवेगळ्या विचारवंतांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला न्यायाचा निश्चित अर्थ सापडू शकतो, की न्याय हे तत्व सापेक्ष म्हणजेच गतिमान आणि बदलणारे आहे. त्याच्या व्याख्येमध्ये एकमत आढळत नाही. न्याय म्हणजे आदर्श तत्वांचा मेळ घालणे. आदर्श तत्व ही काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलत असतात आणि त्यामुळे न्यायाची संकल्पनाही बदलत जाते. विशिष्ट काळामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन करणाऱ्यांना वाटत होतं की स्वातंत्र्यावर कसलंही बंधन नसणं म्हणजे न्याय होय. समतेचं समर्थन करणाऱ्यांना वाटत होतं समाजामध्ये समानता प्रस्थापित होण्याला न्याय असं म्हटलं जातं. समाजातील परंपरांचं समर्थन करणाऱ्यांना आजही असं वाटतं की पारंपरिक मूल्यांचा अवलंब करण्यानेच न्यायस्थिती टिकून राहील. काहींना नैतिक न्यायाचं प्रकटीकरण योग्य वाटतं. कायद्याच्या दृष्टिकोनातून कायदेशीर न्यायाचं प्रकटीकरण होतं. म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनातून न्यायाच्या संदर्भामध्ये असे भिन्न भिन्न दृष्टिकोन
भिन्न भिन्न मते आपल्याला पाहायला मिळतात. यावरून असं आपल्याला निष्कर्ष काढता येतो की न्यायाची संकल्पना संदिग्ध आहे. समाजातील आदर्श आणि मानवाचे संबंध यांचा मेळ घालण्यासाठी न्याय हे तत्व आवश्यक आहे असं आपण म्हणू शकतो. हे न्यायाची उत्पत्ती नेमकी कशी झालेली आहे? न्याय या शब्दाचा अन्वयार्थ काय आहे? तर न्याय या शब्दाला इंग्रजीमध्ये जस्टिस असं म्हटलं जातं. हा शब्द जस या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ समन्वय साधणे असा होतो. म्हणजेच समाजातील आदर्श मूल्य आणि मानवी संबंध यांच्यामध्ये समन्वय साधणे म्हणजे न्याय होय. मराठी भाषेतील न्याय हा शब्द निनय या संस्कृत धातूपासून निर्माण झालेला आहे. याचा अर्थ विषयाकडे नेणे असा होतो. ते विषय न्यायसूत्रामध्ये दिलेले आहेत की ज्यांची संख्या 16 एवढी आहे. म्हणजेच गौतमाचे न्यायदर्शन, वात्सायन भाष्य, कौटिल्याचे अर्थशास्त्र, सांख्य, योग, लोकायन ही दर्शने यासारख्या ग्रंथांमध्ये न्यायाला आण्विक शिकी असं म्हटलेलं आहे. न्यायसूत्रामध्ये विविध प्रकारचे 16 विषय दिलेले आहेत. निर्णय याचा अर्थ या 16 विषयांकडे नेणे असा त्याचा अर्थ होतो. कौटिल्यानं आपल्या ग्रंथामध्ये न्यायाला आण्विक शिकी शब्द वापरलेला आहे. आण्विक शिकी म्हणजे काय? त्याच्यामध्ये त्रयी, वार्ता आणि दंडनीती या विद्यांच्या परीक्षणाचं साधन म्हणजे आण्विक शिकी होय. ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद या 3 वेदांच्या अध्ययनाला त्रयी असं म्हणतात. वार्ता म्हणजे अर्थशास्त्र. वार्ताशास्त्रामुळे अर्थ आणि अनर्थ यातील फरक समजून येतो. म्हणजेच काय? तर चांगलं काय आणि वाईट काय यातील फरक समजून येण्यासाठी वार्ताशास्त्राची मदत होते. दंडनीती याचा अर्थ काय होतो? समाजामध्ये सुख समृद्धी निर्माण करण्यासाठी, कायदा, शांतता आणि सुरक्षा निर्माण करण्यासाठी शिक्षेचा वापर करणं, योग्य ठिकाणी शिक्षेचा वापर करणं म्हणजे दंडनीती होय. थोडक्यात परीक्षणासाठी, युक्तिवादासाठी आण्विक शिकी ही आवश्यकच असते. आण्विक शिकीमुळे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचं खरं ज्ञान प्राप्त होतं. आणि अशा प्रकारे या प्राचीन ग्रंथातून न्यायाची संकल्पना आण्विक शिकी म्हणजेच न्यायविद्या या युक्तिवादाच्या शास्त्राद्वारे स्पष्ट करण्यात आलेली आहे. म्हणजे कौटिल्यानं आपल्या ग्रंथामध्ये आण्विक शिकीच्या माध्यमातून न्यायविद्येचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्रयी, वार्ता आणि दंडनीती या विद्यांच्या परीक्षणाचं साधन म्हणजे आण्विक शिकी हो. न्यायाचा अर्थ समजून घेतल्यानंतर न्यायाची काही वैशिष्ट्ये आढळतात, ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहिलं वैशिष्ट्य असं सांगता येईल की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या सामाजिक मूल्यांप्रमाणेच न्याय हे एक आदर्श मूल्य आहे. म्हणजेच हे एक आदर्श मूल्य आहे. समाजाने ठरवलं तर हे मूल्य ते सर्वस्वी स्वीकारू शकतात आणि नाकारू देखील शकतात. म्हणजे समाज जर आदर्श बनावायचा असेल तर त्याच्यासाठी या मूल्याची आवश्यकता आहे. म्हणजेच काय? तर न्याय हे एक आदर्श मूल्य आहे. सामाजिक आदर्श, गुंतागुंतीचे मानवी संबंध यांच्यामध्ये मेळ घालण्यासाठी न्याय हे तत्व आवश्यक आहे. म्हणजेच समाजामध्ये प्रत्येक मनुष्याचे संबंध हे भिन्न असतात आणि काहीसे गुंतागुंतीचे बनलेले असतात. बऱ्याचदा स्वभावधर्म पटत नसल्यामुळे मानवांमध्ये द्वेष, ईर्ष्या, मत्सर निर्माण झाल्यामुळे, लोभ, सत्तेची लालसा निर्माण झाल्यामुळे संघर्ष, मतभेद उद्भवण्याची शक्यता असते. अशा वेळेला त्यांच्यामध्ये मेळ घालावायचा असेल, त्यांच्यामध्ये योग्य समन्वय साधावायचा असेल, त्याच्यासाठी न्याय हे तत्व आवश्यक आहे. विचार आणि परिस्थिती यानुसार न्याय ही संकल्पना बदलणारी आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की एका परिस्थितीमध्ये निश्चित केलेली न्यायाची व्याख्या किंवा न्यायाची परिभाषा ही दुसऱ्या परिस्थितीमध्ये तीच असेल असं म्हणता येणार नाही. न्यायाची परिभाषा, न्याय ही संकल्पना विचार आणि परिस्थितीनुसार बदलत जाते. उदाहरणार्थ सांगायचं झालं
तर एखाद्याची हत्या करणं हे पाप आहे. परंतु न्यायालयाच्या समोर जर एका बाजूला आरोपी आणि एका बाजूला ज्याच्यावर अन्याय झाला आहे अशी व्यक्ती उभी असेल आणि न्यायालयाच्या समोर त्या आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला असेल, त्याने त्या व्यक्तीवर खरोखरीच अन्याय केलेला असेल, तर न्यायालयानं त्या व्यक्तीला ठोठवलेली शिक्षा म्हणजे न्याय असं म्हणता येईल. मग ती शिक्षा फाशीची असू शकते, ती शिक्षा कैदेची असू शकते, कारावासाची असू शकते. म्हणजे एका बाजूला आपण असं म्हणतो की एका प्रत्येक व्यक्तीला जीविताचा आणि स्वातंत्र्याचा हक्क आहे, त्याचं स्वातंत्र्य किंवा जीवित हिरावून घेणं हे योग्य नाही, हा गुन्हा आहे. परंतु हा गुन्हा किंवा हे ठरवण्याचा अधिकार ज्यावेळेला न्यायालयाला प्राप्त होतो तेव्हा तो न्याय ठरतो. म्हणजेच न्यायाची परिभाषा, न्यायाची संकल्पना ही विशिष्ट परिस्थितीमध्ये बदलत असते. दुसरं त्याचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की नैतिक दृष्टिकोनातून विचार केला तर न्यायाला नैतिकतेचं अधिष्ठ नाही. म्हणजेच घडणाऱ्या परिस्थितीमध्ये चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवण्याची विवेकबुद्धी न्यायामध्ये समाविष्ट आहे. जे चांगलं आहे ते नैतिक आहे, ते न्यायाच्या बाजूनं आहे. जे वाईट आहे, अनैतिक आहे, ते न्यायाच्या विरुद्ध आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच न्यायाला नैतिकतेचं अधिष्ठान आहे. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय हे न्यायाचे 3 प्रकार पडतात. समता आणि न्याय या दोन्हीही भिन्न संकल्पना जरी असल्या तरी त्या परस्परांशी निगडीत असतात. कारण समतेशिवाय न्याय प्रस्थापित होणार नाही. समाजामध्ये जर उच्च, गरीब किंवा विभिन्न वर्ग जर निर्माण केले, स्त्री पुरुष असा भेदभाव जर समाजामध्ये प्रस्थापित झालेला असेल तर त्या ठिकाणी न्यायाची प्रस्थापना कधीही होऊ शकणार नाही. कारण न्यायाची प्रस्थापना होण्यासाठी समतेची आवश्यकता असते. सर्व व्यक्ती समान, सर्व माणसे समान मानणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हा त्या ठिकाणी न्याय प्रस्थापित होऊ शकतो. म्हणजेच न्याय आणि समता ह्या 2 भिन्न संकल्पना जरी असल्या त्या परस्परांशी निगडीत असतात. न्याय आणि कायदा या संकल्पना परस्परांशी पूरक असतात. म्हणजेच न्यायाची प्रस्थापना होण्यासाठी आवश्यक अशा कायद्याची आवश्यकता असते. जर समाजात, राज्यामध्ये कायदे अस्तित्वातच आलेले नसतील तर त्या समाजामध्ये न्यायाची प्रस्थापना होऊ शकणार नाही. किंबहुना आपण पाहतो की आपल्या समाजव्यवस्थेत, राज्यव्यवस्थेमध्ये जी न्यायालय काम करत आहेत ती कायद्याच्या आधारे न्यायदानाचं काम करत आहेत. म्हणजे न्यायदानाचं काम करण्यासाठी, न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी कायद्याची आवश्यकता असते. म्हणजेच न्याय आणि कायदा या संकल्पना परस्परांशी पूरक असतात. म्हणजे अशा प्रकारे न्यायाची आपण काही वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. यानंतर न्यायाचे मुख्य कोणकोणते प्रकार आहेत हे अभ्यासणं खूप गरजेचं आहे. वास्तविक न्यायाचे प्रकार असं म्हणण्याच्या ऐवजी न्याय विस्तारीकरण किंवा न्यायाच्या बाजू असं म्हणणं अधिक योग्य ठरतं. कारण न्याय ही संकल्पना आपण कोणत्या ना कोणत्या दृष्टिकोनातून अभ्यासतो त्यावर तिचा प्रकार हा म्हणावाच लागेल. राजकीय दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा न्यायाचा विचार करतो तेव्हा त्यास राजकीय न्याय असं म्हणता येईल. जेव्हा आपण सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून समतेचा आणि न्यायाचा विचार करतो तेव्हा त्याला सामाजिक न्याय असं म्हणता येईल. जेव्हा आर्थिक समतेच्या दृष्टिकोनातून न्यायाचा विचार करतो तेव्हा आर्थिक न्याय असं म्हणता येईल. थोडक्यामध्ये काय तर आपण ज्या दृष्टिकोनातून न्याय संकल्पनेचं विश्लेषण करतो त्या प्रकारचा तो न्याय प्रकार हा म्हणावा लागतो. न्याय ही संकल्पना स्वातंत्र्य, समता, बंधुता याप्रमाणेच अमूर्त आहे आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा त्या विशिष्ट क्षेत्रातील तो न्याय समजला जातो. तेव्हा न्यायाचे हे 3 मुख्य प्रकार आपल्याला अभ्यासावे लागतील. यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे राजकीय न्याय, पॉलिटिकल जस्टिस. राजकीय न्याय हा न्यायाचा अत्यंत महत्त्वाचा प्रकार मानला जातो. राजकीय न्याय म्हणजे
नागरिकांना त्यांच्या राजकीय जीवनामध्ये स्वतंत्रपणे स्वेच्छेने सहभागी होण्याची परिस्थिती उपलब्ध करून देणे होय. व्यक्तीला राजकीय स्वातंत्र्य उपभोगता यावे यासाठी काही राजकीय अधिकार दिले जातात. जॉन रॉल्स यांनी आपल्या थिअरी ऑफ जस्टिस या ग्रंथामध्ये राजकीय न्यायाचा पुरस्कार केलेला आहे. रॉल्सच्या मते व्यक्तीला सर्वात प्रथम स्वातंत्र्य प्राप्तीचा समान अधिकार मिळाला पाहिजे आणि हाच अधिकार त्याच समाजातील इतर व्यक्तींना सुद्धा मिळाला पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला विविध प्रकारचे राजकीय हक्क दिले पाहिजेत. हे राजकीय हक्क म्हणजे कोणते? प्रौढ मतदानाचा अधिकार आहे, योग्यतेप्रमाणे सार्वजनिक पद प्राप्त करण्याचा अधिकार आहे, भाषण करण्याचा अधिकार आहे, मालमत्ता बाळगण्याचा अधिकार आहे, कायद्याचं संरक्षण मिळवण्याचा अधिकार आहे इत्यादी राजकीय अधिकारांचा राजकीय स्वातंत्र्यामध्ये समावेश होतो, जे राज्यानं नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण केलं पाहिजे. भारतीय राज्यघटनेमध्ये या अधिकारांचा समावेश केलेला आहे, त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यासंबंधीची घटनात्मक तरतूद भारतीय राज्यघटनेने करून ठेवलेली आहे. नागरिकांनी राजकीय स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणावा आणि त्याचबरोबरीने इतर नागरिकांच्याही व्यक्तिमत्वाचा विकास घडावा आणि त्यातून संपूर्ण समाजाचं कल्याण साधावं अशी राजकीय न्यायामागील धारणा असते. म्हणजेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीनं प्रत्येक नागरिकाला आपल्या इच्छा विचार मते प्रकट करता आली पाहिजेत. राजकीय अधिकारांना घटनात्मक संरक्षण असेल तरच नागरिकांना राजकीय हक्क उपभोगता येतात. भारतीय घटनेच्या 3ऱ्या विभागामध्ये या मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी भारतीय घटनेनं त्यांना संवैधानिक तरतुदींचा संवैधानिक घटनात्मक उपायांचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण आहे, अधिकार पृच्छ आहे, व्यादेश आहे, प्रतिषेध आहे, उत्प्रेषण आहे, असे अनेक अर्ज न्यायालयाकडे व्यक्ती करू शकते. जॉन रॉल्स यांच्या मते समाजातील प्रत्येक व्यक्तीला सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची समान संधी मिळाली पाहिजे. कारण स्वातंत्र्य परस्परावलंबी आणि परस्परांना पूरक असतात. तेव्हा घटनाकारांनी राज्यकर्त्यांनी या विविध स्वातंत्र्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश कसा करता येईल आणि त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने कशी होऊ शकेल याचा विचार करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे व्यक्तीच्या विकासातून समाजाचा विकास, पर्यायाने राष्ट्राचा विकास ही राजकीय न्यायामागची धारणा आहे असं म्हणता येईल. सामान्यतः व्यक्तीमध्ये नैसर्गिक भिन्नत्व असतं. एकाच आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या 2 मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये, कार्यक्षमतेमध्ये नैसर्गिक फरक आढळून येतो. कुणाची बुद्धी मंद असते, अल्प असते, सामान्य असते, तर कुणाची अति तीव्र बुद्धी स्वरूपाची असू शकते. म्हणजेच समाजात देखील भिन्न कुवतीची माणसं असतात आणि त्यामुळे त्यांना स्वातंत्र्याचा समान लाभ हा घेता येत नाही. ज्याची जशी कुवत आहे, ज्याची जशी ओंजळ आहे, तसं त्याच्या ओंजळीमध्ये ती गोष्ट प्राप्त होणार आहे. म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये ज्यांना कमीत कमी लाभ मिळालेले आहेत त्यांना अधिक प्रमाणामध्ये संधी देऊन त्यांना समान स्वातंत्र्याचा लाभ कसा घेता येईल या संबंधीचा विचार करून समाज व्यवस्थेमध्ये आवश्यक ते परिवर्तन घडवून आणणं आवश्यक असते. म्हणजे ज्यांची कुवत नाही, ज्यांची कुवत कमी आहे, जे मागास आहेत, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणून स्वातंत्र्याचा समान लाभ घेण्याची सुसंधी त्यांना प्राप्त करून देणं हे खूप आवश्यक असतं. आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेनं समाजातील अल्पसंख्याक मागासवर्गीय जाती जमातीच्या लोकांना समान स्वातंत्र्याचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. म्हणजेच कोणत्या? तर लोकसभा, विधानसभा या गृहांमध्ये प्रतिनिधित्वासंबंधी राखीव जागा निर्माण केलेल्या आहेत. सार्वजनिक सेवांच्या बाबतीत देखील काही राखीव पदं ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे
समाजातील इतर लोकांच्या राजकीय स्वातंत्र्यावर काही प्रमाणामध्ये मर्यादा येऊन पडलेल्या आहेत असं काही जण मत व्यक्त करतात. काही ठराविक लोकांना आरक्षण प्राप्त होतं आणि त्यामुळे समाजात विषमता उत्पन्न होऊ शकते अशी टीकाकारांची भूमिका असते. परंतु समाजातील सर्वच जण हे समान परिस्थितीतून आलेले नसतात, समान पार्श्वभूमी त्यांना लाभलेली नसते आणि त्यामुळे समोर असणाऱ्या संधीचा समान उपभोग त्यांना घेता येऊ शकत नाही आणि त्यासाठी त्यांना एका पातळीमध्ये आणणं, एका समान पातळीमध्ये त्यांना आणणं खूप गरजेचं आहे. त्यांची आर्थिक सामाजिक मागासलेपणा दूर करून इतर प्रगत पुढारलेल्या समाजाच्या बरोबरीनं त्यांना आणणं, याच्यासाठी मग राखीव पदं, मग आरक्षणं यासारख्या सुविधा भारतीय राज्यघटनेमध्ये भारत सरकारनं, भारतीय राज्यव्यवस्थेनं ह्या निर्माण केलेल्या आहेत. म्हणजेच काय, थोडक्यात असं म्हणता येईल की राजकीय स्वातंत्र्याची गळचेपी न होता समाजामध्ये राजकीय न्याय हा प्रस्थापित होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे न्यायाचा पहिला प्रकार राजकीय न्याय हा स्पष्ट करता येतो. यानंतरचा न्यायाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आर्थिक न्याय, इकॉनॉमिक जस्टिस. आज 21व्या शतकामध्ये आर्थिक न्यायाच्या संकल्पनेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या मूलभूत गरजांची अन्न, वस्त्र, निवारा याची पूर्तता करण्याच्या प्रयत्नामध्ये असते आणि त्यामुळे समाजातील उपलब्ध साधन सामग्रीचं न्याय वितरण करून व्यक्तीच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करता येते. आर्थिक न्यायाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आर्थिक समता प्रस्थापित होणं हे खूप गरजेचं आहे. आर्थिक न्यायाची संकल्पना साधारणतः कोणत्या विचारवंतांनी व्यक्त केलेली आहे तर कार्ल मार्क्स, प्रोधॉन, लुई ब्लँक, चार्ल्स फरियर ह्यासारखे जे विचारवंत आहेत त्यांनी आर्थिक न्यायाची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. आर्थिक विषमता, दारिद्र्य, बेकारी, उपासमार, आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण इत्यादी कारणांनी व्यक्तीचं आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात येतं आणि म्हणून राज्यानं उपलब्ध साधनसामग्रीची योग्य प्रकारे न्याय वाटणी करावी, म्हणजेच व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होतं आणि तिचा आर्थिक विकास होऊ शकतो. याच्यासाठी राज्यामध्ये आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक आहे. राज्यामध्ये श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष, वरिष्ठ, कनिष्ठ असा कोणताही भेदभाव निर्माण न करता व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य बहाल केलं पाहिजे. राज्यघटनेमध्ये सुद्धा आर्थिक अधिकारांचा स्पष्ट उल्लेख करून त्या अधिकारांना संरक्षण देण्याची तरतूद ही केली पाहिजे. आर्थिक न्यायाची प्रस्थापना कशी होते तर व्यक्ती आर्थिक अधिकारांच्या द्वारे व्यवसायाची निवड करू शकते, आपल्या कृतीनुसार सेवापद प्राप्त करू शकते आणि त्यामुळे तिला आपल्या भौतिक गरजांची पूर्तता करता येते. त्यातूनच व्यक्तीला सामाजिक प्रतिष्ठा देखील प्राप्त होत असते. आर्थिक आणि भौतिक गरजांची पूर्तता झाल्यामुळंच व्यक्ती नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडू शकते. वास्तविक व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झाल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य हे उपभोगता येत नाही. म्हणजेच आर्थिक न्याय न मिळाल्यामुळं व्यक्ती दरिद्री बनते आणि आर्थिक अडचणीमध्ये येत असते. अशा वेळेला तिचं राजकीय स्वातंत्र्य देखील आपोआप हिरावून घेतलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ बघा की निवडणुकीच्या काळामध्ये मतांचा क्रय विक्रय होतो. मतदार काय करतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दरिद्री असतील तर काही श्रीमंत उमेदवार हे ह्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल दरिद्री मतदारांचं मत हे निवडणुकीच्या काळामध्ये विकत घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं त्यांच्या प्रौढ मताधिकाराचा संकोच होतो. त्यांना आपल्या मर्जीनं मतदान करताच येत नाही, कारण परिस्थिती इतकी डबघाईला आलेली असते की आपल्या मताचा क्रयविक्रय करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. आणि अशा प्रकारे आर्थिक न्यायापासून वंचित झालेली व्यक्ती ही राजकीय न्यायापासून सुद्धा उपेक्षित ठरते. तेव्हा नागरिकांना प्रथम आर्थिक न्याय मिळणं गरजेचं आहे. समाजामध्ये आर्थिक समता, आर्थिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी समाजाची रचना बदलणं आवश्यक आहे. त्यासाठी उत्पादन साधनांची मालकी आणि वस्तूंचं न्याय वाटप या दृष्टिकोनातून समाजाची आर्थिक व्यवस्था ही निर्माण केली पाहिजे.
समाजामध्ये आपण पाहतो की बेकारी, उपोषण हे वाढत चाललेलं आहे. काही ठराविक लोक हे या मजुरांच्या, कामगारांच्या जीवावर अतिश्रीमंत बनत चाललेले आहेत. आपल्या उत्पन्नातील काही भाग हा या कामगार आणि मजूर वर्गामध्ये त्याचं वाटप करणं हे खूप गरजेचं आहे. त्यांच्या श्रमाला योग्य ती किंमत मिळणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं, कार्ल मार्क्सने विवेचित केलेलं आहे की श्रमिकांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला न देता त्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते आणि त्यामुळं काय होतं, समाजातील श्रीमंत भांडवलदार वर्ग हा एका बाजूला अधिक श्रीमंत बनत जातो, दुसरा वर्ग हा अधिक गरीब आणि मागास बनत जातो. त्यामुळं भांडवलदार आणि मजूर वर्गामध्ये विषमतेची खोल दरी ही निर्माण झालेली आहे. आणि मग अशा स्थितीत मजूर आणि गरीब वर्गामध्ये दिवसेंदिवस असंतोष प्रकट व्हायला सुरुवात होते. त्यांच्या मूलभूत गरजा जर भागत नसतील तर त्यांच्यामध्ये असंतोष तीव्र बनायला लागतो आणि त्यातूनच भांडवलदार आणि श्रमिक वर्ग यांच्यामध्ये संघर्ष घडून येतो. आजपर्यंतचा इतिहास जर आपण उघडून पाहिला तर हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असं कार्ल मार्क्सनं म्हटलेलं आहे. परंतु संघर्षातूनच विकास घडून येतो असंही त्यानं स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच काय तर वर्ग संघर्षातून काय होईल, क्रांती होईल आणि क्रांतीनंतर काय होईल, साम्यवादी समाज व्यवस्था निर्माण करता येईल. यामध्ये वर्ग राहणार नाहीत, त्यामुळे संघर्ष होणार नाहीत आणि राज्याची आवश्यकताही भासणार नाही. म्हणजे संपूर्ण समाज कसा बनेल, वर्गविहीन बनेल, राज्यविहीन बनेल. उत्पादन साधनांची आवश्यकता मालकी समाजाची झाल्यामुळं उत्पादित वस्तूंचं न्याय वाटप होईल आणि लोकांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता झाल्यामुळं समाजामध्ये एकीकडे आर्थिक समता आणि आर्थिक न्याय प्रस्थापित होईल असं कार्ल मार्क्सचं मत होतं. थोडक्यात आर्थिक समता, आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी समाजातील जी विषमतेची दरी आहे ती संपवणं गरजेचं आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये अनिर्बंध आंधळी स्पर्धा चालू ठेवणं हे भांडवलशाही समाजव्यवस्थेचं मुख्य सूत्र असतं. याच्यामध्ये नवोदित परंतु अप्रगत मागासलेली राष्ट्र ही समाजवादी अर्थव्यवस्थेचा मार्ग स्वीकारू पाहत आहेत. म्हणजे आपली अर्थव्यवस्था ही इतर राष्ट्रांच्या तोडीस तोड कशी निर्माण करावयाची याची जणू काही रस्सीखेच ही राष्ट्रांमध्ये सुरू आहे. यासाठी मग बरीच राष्ट्र ही भांडवलशाहीचा मार्ग स्वीकारतात, काही राष्ट्र ही मिश्र अर्थव्यवस्थेचा मार्ग स्वीकारतात. आशिया आफ्रिका खंडातील नवोदित राष्ट्रांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा मार्ग स्वीकारणं त्यांना अधिक सोयीचं वाटत आहे. परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेचा विचार हा कल्याणकारी राज्याच्या विचारांच्या पलीकडचा असतो. कारण मालमत्तेची व्यक्तिगत किंवा खासगी मालकी हे सूत्र जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा त्या समाजवादी व्यवस्थेमध्ये वर्गनिर्मिती आणि वर्गसंघर्ष सुरू व्हायला लागतात. त्यामुळे भारतामध्ये आपण पाहिलं तर संमिश्र अर्थव्यवस्था ही पद्धत स्वीकारलेली आहे. लोकशाही समाजवादी राज्यनिर्मितीचं ध्येय भारतानं स्वीकारलेलं आहे. तेव्हा एकाच समाजव्यवस्थेमध्ये एका बाजूला भांडवलशाहीला संरक्षण दिलं जातंय आणि दुसऱ्या बाजूला समाजवादाचं समर्थन केलं जातंय. हे दोन्ही कसं काय साध्य होणार आहे? म्हणजेच नवोदित लोकशाही राष्ट्रांच्या मध्ये हा स्वप्नाळू समाजवाद स्वीकारला जातोय आणि लोकांना आर्थिक न्याय देण्याचा एक फसवा प्रयोग चालू आहे असं आपल्याला म्हणता येईल. जॉन रॉल्स आणि चॅपमन यांनी वितरणवादी न्यायाची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस ही संकल्पना मांडलेली आहे. रॉल्सच्या मते समाजामध्ये सर्व प्रकारची मालमत्ता, उत्पादन आणि सार्वजनिक पदे यांचा संबंध हा न्याय वितरणाशी येत असतो. धर्म, जात, लिंग, वर्ण, वय यासारख्या कारणांनी समाजामध्ये विविध वर्ग निर्माण झालेले आहेत. अशा विषम वितरण व्यवस्थेमध्ये श्रीमंत भांडवलदार वर्ग हा आर्थिक विषमतेचा पुरस्कार करत असतो आणि एका बाजूला गरीब वर्ग हा आर्थिक समतेची, आर्थिक न्यायाची अपेक्षा करत असतो. म्हणजे अशा समाजव्यवस्थेमध्ये ज्या कनिष्ठ वर्गाला कमीत कमी सोयी आणि आर्थिक लाभ मिळालेले आहेत त्यांना ते अधिक प्रमाणात लाभ आणि सोयी उपलब्ध करून देणं हे आवश्यक असतं. रॉल्सच्या मते कायदा आणि शासन याद्वारे खुल्या व्यापारी स्पर्धेला चालना देऊन
साधन सामग्रीचा जास्तीत जास्त वापर केला असता संपत्ती आणि उत्पादन यांचं व्यापक प्रमाणामध्ये वितरण करता येऊ शकतं. म्हणजेच आर्थिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी रॉल्सनं आर्थिक वितरण तत्वांशी सुसंवाद साधणारा, अन्यायाचे निराकरण करणारा विवेकनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. आर्थिक स्वातंत्र्याचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीलाच राजकीय स्वातंत्र्य उपभोगता येतं आणि सामाजिक प्रतिष्ठासुद्धा लाभत असते. म्हणजेच न्यायाचा दुसरा प्रकार आर्थिक न्याय हा देखील आर्थिक न्याय प्रस्थापित झाल्याशिवाय समाजामध्ये व्यक्तीला राजकीय आणि सामाजिक न्यायाचा उपभोग हा घेता येणार नाही. त्यानंतर तिसरा न्यायाचा प्रकार आहे सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. समाज व्यवस्थेची रचना ही एका शिडीसारखी असते, एका उतरंडीसारखी असते. वरिष्ठ स्तर, कनिष्ठ स्तर अशी संरचना असते. वरिष्ठ स्तरांना, वर्गांना बऱ्याचदा विशेष अधिकार असतात आणि कनिष्ठ स्तरांना कमी अधिकार किंवा काही अधिकारच दिलेले नसतात. सामान्यतः ही विषमता कशी निर्माण होते तर याच्यामध्ये व्यवसाय, वंश, जात, लिंग, वर्ण, पंथ, संपत्ती, शिक्षण या वेगवेगळ्या निकषांवर वेगवेगळे स्तर समाजामध्ये निर्माण झालेले दिसतात. सामाजिक विषमतेच्या पोटी सामाजिक अन्याय हा उदयाला येत असतो. समाजामध्ये जेव्हा व्यक्तीवर सामाजिक अन्याय होऊ लागतो तेव्हा व्यक्तीला सामाजिक न्यायाची गरज भासत असते. समाजातील वरिष्ठ स्तरावरील वर्गांना सामाजिक प्रतिष्ठा, सामाजिक दर्जा प्राप्त होत असतो. परंतु जे कनिष्ठ स्तरावरील लोक असतात, कनिष्ठ वर्गातील, निम्न वर्गातील लोक असतात, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा किंवा सामाजिक दर्जा हा प्राप्त करून घेता येत नव्हता. ही परिस्थिती स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये अधिक तीव्र स्वरूपाची होती. कारण कनिष्ठ स्तरावरील लोकांना सामाजिक स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकारच त्या काळी दिलेला नव्हता. कनिष्ठ स्तरावरील लोकांनी कनिष्ठ दर्जाचंच व्यवसाय आणि काम करावेत, त्यांचं राहणीमान देखील कनिष्ठ दर्जाचंच असावं अशी समाजव्यवस्थेची धारणा होती. म्हणजे विशिष्ट वर्गातील लोकांना शिक्षण आणि विशिष्ट अधिकार उपभोगण्याचा, समाजात मानानं प्रतिष्ठेनं राहण्याचा जणू काही अलिखित अधिकार यांनी दिलेला होता. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे तर एका बाजूला स्त्रियांना समाजामध्ये कनिष्ठ दर्जा आणि अन्यायी वागणूकच मिळत होती. जे अशा प्रकारे समाजामध्ये सामाजिक विषमता असणाऱ्या या समाजात व्यक्तीचा सर्वांगीण विकास कदापि शक्य झालेला नसता. पण आपण स्वातंत्र्यानंतर जी राज्यव्यवस्था स्वीकारली, राज्यघटनेचा आपण जो स्वीकार केलेला आहे त्याच्यामध्ये सर्वांना समान अधिकार राज्यघटनेनं बहाल केलेले आहेत. बऱ्याचदा समाजामध्ये विषम व्यवस्था ज्यावेळेला निर्माण होते तेव्हा सामाजिक अन्याय होऊ लागतो आणि समाजामध्ये लोक हे न्यायाची अपेक्षा करायला सुरुवात करतात. सामाजिक न्यायाची संकल्पना विचारात घेताना सर्वप्रथम सामाजिक विषमता कशी निर्माण झाली होत असते हे पाहणं महत्त्वाचं ठरते. प्राचीन काळी व्यवसायावरून, जातीवरून वरिष्ठ कनिष्ठ वर्ग पाडले गेलेले आहेत. म्हणजे वरिष्ठ उच्च जातीच्या लोकांकडून कनिष्ठ जातीच्या लोकांचं सामाजिक शोषण होऊ लागलं. विशिष्ट जातीच्या लोकांना राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य उपभोगता येईल आणि कनिष्ठ निम्न जातीच्या लोकांना या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवलं जाईल अशी समाज रचनाच त्या काळी निर्माण करण्यात आलेली होती. उदाहरणार्थ भारतामध्ये उच्च जाती धर्माच्या लोकांकडून कनिष्ठ आणि हीन जातीच्या लोकांचे सामाजिक शोषण होऊ लागले होते. समाजामध्ये वर्णव्यवस्था निर्माण झाल्यामुळे ब्राह्मण वर्गाला हा विशेष अधिकार म्हणजेच कुठला, धर्मपठण, वेद पुराण यांचं पठण करण्याचा अधिकार, पूजा अर्चना आणि शिक्षण घेण्याचा अधिकार हा प्राप्त झालेला होता. या उलट शूद्र लोकांना कनिष्ठ दर्जाची कामं करावी लागत होती. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. धर्म, वर्ण, जात, वंश, लिंग अशा साऱ्या घटकांच्या आधारावर समाजामध्ये भेदभावाची एक मोठी फळी निर्माण झालेली होती आणि त्यामुळं सामाजिक विषमता ही प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झाली होती. सामाजिक समतेच्या अभावामुळं कनिष्ठ आणि हीन दर्जाच्या लोकांना सामाजिक न्यायापासून वंचित राहावं लागलेलं होतं.
महाराष्ट्रामध्ये तर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा जणू काही संघर्ष हा प्रत्येक वर्ष सुरू होता. ब्राह्मणेतर वर्गाला विशेष करून सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांची सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांनी ब्राह्मणेतर चळवळीचं कार्य सुरू केलं. महात्मा फुलेंनी तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली, सत्यशोधक समाजाची चळवळ सुरू केली. समाजातील दुर्बल कनिष्ठ वर्गाला विकासाची समान संधी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील या साऱ्यांनी अस्पृश्यता निवारणाचं कार्य केलं. महात्मा गांधींचं अस्पृश्यता निवारणाचे कार्य तर अतुलनीय आणि कौतुकास्पदच मानावं लागेल. म्हणजे काही समाज सुधारक यांनी समाजातील सामाजिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणूस म्हणून सर्वांची प्रतिष्ठा समान आणि सारखी असावी अशी सामाजिक न्यायाची धारणा असते. समाजामध्ये विविध प्रकारचे जे भेद मांडले जातात त्यावरून सामाजिक विषमता निर्माण होत असते. उदाहरणार्थ लिंगभेदावरून स्त्री पुरुष असा भेदभाव केला जातो. पुरुषप्रधान समाजव्यवस्था निर्माण झाल्यामुळं स्त्रियांवर भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात अन्याय होऊ लागला. स्त्रियांना गौण स्थान देऊन त्यांचं शोषण सुरू झालं. उदाहरणार्थ भारतामध्ये अशा अनेक वाईट प्रथा होत्या की ज्याच्यामुळे स्त्रियांवर अनन्वित अत्याचार झालेले आहेत. उदाहरणार्थ भारतातील बालविवाह, जरठकुमारी विवाह, सतीची चाल, विधवांचे केशवपन करणं, शक्तिपूजा, स्त्रियांवर अन्यायकारक बंधने लादणे, अमानुष वागणूक देणे, देवदासीची प्रथा असेल, यासारख्या अनिष्ट चालीरीती आणि प्रथा या भारतामध्ये निर्माण झाल्यामुळं स्त्रियांवर अनेक वर्ष अन्याय झालेला आहे. तेव्हा स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं न्याय मिळवून देण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी, नेत्यांनी कसोशीनं प्रयत्न केले. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं राजकीय हक्क प्राप्त झाले. शिक्षण, सेवापदे, राजकारण यासारख्या बाबतीमध्ये स्त्रियांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. स्त्री पुरुष समान हक्कांसंबंधी घटनात्मक तरतुदी करण्यात आल्या. म्हणजेच कायद्याच्या प्रस्थापनेमुळे समाजातील ही विषमता दूर करता येऊ शकते. सामाजिक न्याय आणि कायदा यांचा संबंध हा अधिक निकटचा असतो. भारतातच नव्हे तर अनेक पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुद्धा हा भेदाभेद आढळून येतो. उदाहरणार्थ ब्रिटिशांनी जो साम्राज्यवाद आणि वसाहतवाद आफ्रिका आणि आशिया खंडावरती प्रस्थापित केलेला होता त्याचा पायाच मुळात वंशभेद हा होता. अमेरिकेत तर काळा गोरा भेदभाव हा काळ्या लोकांवर म्हणजे निग्रोंवर अन्याय करणारे कायदे निर्माण करण्यात आलेले होते. त्याकाळी नागरी स्वातंत्र्याचा संकोच करणारे हे सगळे अन्यायी कायदे त्याकाळी जिम क्रो लॉज या नावानं ओळखले जात होते. विभक्त पण समान अशा वंशभेदावर आधारलेला हा सिद्धांत त्याकाळी निर्माण करण्यात आलेला होता. परंतु 1954 साली विभक्त पण समान हा सिद्धांत रद्द करणारा कायदा करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेतील काळ्या लोकांवर अन्याय करणारे कायदे रद्द करून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं कार्य महान नेते नेल्सन मंडेला यांनी केलेलं आहे. तर थोर अमेरिकन निग्रो नेते डॉक्टर मार्टिन लुथर किंग यांनी नागरी स्वातंत्र्याचा लढा कायदेभंगाच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला किंवा उभारलेला होता. महात्मा गांधींनी सुद्धा कायदेभंगाची चळवळ केलेली होती. अस्पृश्यता निवारणासाठी, कनिष्ठ जातींना सामाजिक समतेची वागणूक देण्यासाठी निकराचे प्रयत्न केलेले होते. तरी देखील आपण आज असं म्हणू शकत नाही की समाजामध्ये संपूर्ण सामाजिक न्याय प्रस्थापित झालेला आहे. अजून देखील समाजामध्ये सामाजिक अन्याय घडतोय, सामाजिक विषमता ही आहे. मग याच्या अशा प्रकारे आपण न्यायाचे एकूण 3 प्रकार अभ्यासलेले आहेत. एक म्हणजे राजकीय न्याय, दुसरा आर्थिक न्याय आणि तिसरा आहे तो म्हणजे सामाजिक न्याय.